आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। पुसेगावमध्ये श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषात यात्रेस प्रारंभ। खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रेची सुरुवात रविवारी पालखी व मानाच्या झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषात ढोल ताशा, लेझिम बँड पथक, तुतारी व झांज पथकांच्या निनादात भक्तिमय आणि उत्साही वातावरणात झाली। रविवार दिनांक 14 ते बुधवार दिनांक 24 डिसेंबर या कालावधीत शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे। या यात्रेस महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशसह इतर राज्यांमधून 9 ते 10 लाख भाविक येतात। श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष तर्फ, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी बारामती ॲग्रिकल्चरचे चेअरमन राजेंद्र दादा पवार, युवा नेते सुशांत निंबाळकर, हरिभक्त परायण सुरेश सूळ, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते। पूजनानंतर झेंडा व पालखी मिरवणुकीला मंदिरापासून सुरुवात झाली। भाविकांनी ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे मनोभावे दर्शन घेत श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषणा दिल्या। मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीच्या मिरवणुकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, श्री सेवागिरी विद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, झांज पथक व लेझिम पथक सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख परिधान करून सादर केलेले सामाजिक देखावे लक्षवेधक ठरले। मिरवणुकीनंतर मानाच्या झेंड्याची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली। पुसेगाव प्रतिनिधी प्रकाश राजे घाटके। शेतकऱ्यांची पर्वणी म्हणून या ठिकाणी कृषी प्रदर्शन तारीख 17 ते 24 पर्यंत या ठिकाणी कृषी प्रदर्शन भव्य मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेलं आहे। श्वान शर्यती आहेत, कबड्डी स्पर्धा आहेत। अशा पुन्हा कॉलेजसाठी विद्यार्थ्यांसाठी नवीन मनाला आपल्या कलागुणाला वाव मिळावा म्हणून या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याकरता या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी स्पर्धा म्हणजे युवा महोत्सव आयोजित करत असतो। अशा प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी आम्ही उत्सव साजरा करून प्रत्येक विभागातील लोकांना या यात्रेमध्ये आपल्याला आनंद घेता यावा म्हणून ही यात्रा या विभागात जिल्ह्यामधील महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा, दीर्घकाळ चालणारी यात्रा आहे। या निमित्तानं मी येणाऱ्या ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या भक्तांना, अनुयायींना, ग्रामस्थ उपस्थित भाग घेताना या सोहळ्यानिमित्त दीर्घायुष्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य लाभो असा सर्वांना भयंकर शुभाशीर्वाद देऊन या ठिकाणी सातारा भागातील पंचकृषीतले आणि भाविक भक्त भेटी देतात। त्याचप्रमाणे मी पण दरवर्षी या यात्रेच्या निमित्ताने भेट देतो आणि ही प्रत्येक ठिकाणी जी यात्रा असते या ठिकाणी फक्त देवधर्म किंवा अशाच प्रकारची चालली यात ही यात्रा नेहमी वेगळी, कारण इथं खूप चांगले उपक्रम इथं घेतले जातात। शेतीच्या प्रदर्शनाचे असतील, कुस्त्या असतील, बैल बाजार असेल किंवा जे शेतकऱ्यांचे उपयुक्त असतील या दृष्टीने ही यात्रा घडवली जाते आणि चांगल्या प्रकारच्या यात्रा भावभूमीत यात्रा होते, याची आज महाराजांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे। मी यात्रा ते सोहळ्याप्रित्यर्थ होत असलेला हा यात्रा उत्सव वर्ष 78वे। खरं तर अखिल महाराष्ट्राचं एक श्रद्धेचं ठिकाण, गोरगरिबांचं एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून ज्या दैवताची ख्याती आहे ते समाधीधन सद्गुरू सेवागिरी महाराज। आणि या यात्रा उत्सवाची आमच्या परंपरेनुसार या मानाच्या झेंडा मिरवणुकीने सुरुवात होत असते। ती आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये, विविध आपल्या गावामध्ये असणाऱ्या शाळा, सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये, मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। मी सर्व यात्रेकरूंना, सर्व भाविकांना एकच आवाहन करतो की श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं या यात्रेची जय्यत तयारी आम्ही केलेली आहे। कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी आमच्याकडून राहणार नाही। सर्व यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत। सर्वांना एकच विनंती असेल, येणाऱ्या 18 तारखेला
प्रमुख दिवस म्हणजे समाधीधन सद्गुरुनाथ सेवागिरी बाबांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे. या दिवशी आपण दर्शनाकरता या पुसेगावमध्ये उपस्थित राहून आपली वारी या ठिकाणी रुजू करावी एवढीच विनंती रामकृष्ण आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.